हाय हॅलो नमस्कार, कशा आहेत सर्वजण? मजेत ना? चला तर लवकर गौरी गणपती येत आहेत. गौरी गणपतीमध्ये गणपतीचं डेकोरेशनचे व्हिडिओ आपल्याला लवकर येतील. पण सगळ्यात पहिलं तर गौरांना साड्या नेसवायचं सगळ्यांना खूप अवघड वाटतं आणि वेगवेगळ्या साड्या नेसवायला सर्वांनाच आवडतं. तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की लोखंडी स्टँडला काष्टा साडी कशी नेसवायची ते दाखवा. तर आजचा आपला व्हिडिओ सेम काष्टा साडी, महालक्ष्मी टाईप काष्टा साडी कशी नेसवायची ते दाखवलेलं आहे. अगदीच छोट्या छोट्या टिप्स आहेत आणि सोप्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवलेला आहे. चला तर वेळ न घालवता आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा, सगळ्यात पहिलं लोखंडी स्टँड घ्यायचा आहे. त्याला वरच्या साईडला फुगीर भाग होण्यासाठी कापड गुंडळून घ्यायचे आणि ते कापड गुंडळण्याचा आणखी एक फायदा आहे तो मी तुम्हाला पुढे सांगते. आणि मी सॉफ्ट अशी सिल्कची साडी घेतलेली आहे काठापदराची. बघा, आडणी जी आहे त्या आडणीच्या आतमध्ये मी पाय टाकून घेतलेले आहेत किंवा कोणी लोखंडी स्टँड म्हणतं त्याच्या गोल चक्राच्या आतमध्ये पाय टाकून घेतलेले आहेत. आणि आता मी त्या साडीची पिनअप करून घेते. पिनअपचा व्हिडिओ मी नंतर थोडासा फास्ट करून दाखवलेला आहे कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये पिनअप कशी करायची ते सांगणं मला योग्य वाटत नव्हतं, म्हणून थोडासा मी तिथला व्हिडिओ फास्ट केलेला आहे. साधारण आपल्या हाताचा जो भाग आहे तो 1.5 भाग मी पिनअप करून घेतलेले आहे जो आपल्याला पदर करायचा आहे त्याच्यासाठी. चला तर छान अशी आपली आता पिनअप करून झालेली आहे. आता आपण मस्त अशी काष्टा साडी नेसवून घेऊया. एकदम सोप्या पद्धतीने आहे पण छोट्या छोट्या टिप्स आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू पहा, म्हणजेच तुम्हाला झटपट अशी स्टँडलाही काष्टा साडी नेसवता येईल. चला तर सगळ्यात पहिलं दाखवते. बघा, आता आपली पिनअप करून झालेली आहे. आता आपल्याला नेसता पदर घ्यायचा आहे. नेसत्या पदरच्या साईडने आपण जशी आपल्याला काष्टा साडी नेसतो 1.5 हात सोडून त्याप्रमाणे आपण ही साडी सोडून घ्यायची आहे. आता जी साडी आपण घेतली ती बघा बरोबर सेंटरला लावायची आहे. आपल्या सेंटरला म्हणजे दोन्ही पाय आहेत त्याच्या बरोबर मधोमध लावायचे. इथं सगळ्यात पहिलं पिन लावून घ्यायचे आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला साडी नेसवता येते. बघा, मी तिथं एक पिन लावून घेते आणि पुढची स्टेप दाखवते तुम्हाला. चला, ही साडी अशी आपल्या गौराईला स्टँडला पूर्ण गुंडळून घ्यायची आणि पाठीमाग एकदम फिट्ट पकडून पिन लावून घ्यायची आहे म्हणजेच आपली साडी अजिबात हलली नाही पाहिजे. तुम्हाला जर वरच्या भागाला आणखी जाड अशी गौराई हवी असेल तर तुम्ही कापड जे आहे ते जाड लावून घ्या म्हणजेच तिथला भाग फुगीर दिसेल. बघा, आता मी दाखवते. आपण पुढच्या बाजूने पाठीमागच्या साईडला पिन लावलेली आहे. पिन लावल्यानंतर जो आपण 1.5 हात सोडलेली साडी आहे ती अशा पद्धतीने स्टँड खालून काढून घ्यायची आहे. बघा, स्टँडच्या पाठीमागून पुढं दोन्ही पायांच्या मध्ये काढून घ्यायची. असा शेप दिसतो स्टँडच्या पाठीमाग. बघा, आणि जे दोन्ही पाय आहेत त्याच्यामधून मी हे साडी साईडला काढून घेणार आहे पुढच्या बाजूला. चला तर आता आपण पुढच्या साईडला काढून घेतली. पण हे तर सगळ्यात महत्वाची आता टीप आहे. बघा, आपल्याला जे पुढं काष्टा तयार करायचा आहे त्याच्यासाठी मी पाठीमागून पुढे घेतलेली साडी जी आहे ती अशी साईज लावून बघते उंचीला. आणि आता आपल्याला ह्याची पिनअप करायची. तर ह्याची पिनअप करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. एक भाग जो आहे तो ह्याचा कमी येतो. आपण क्रॉस ओढून घेतलेली आहे साडी त्याच्यामुळं राऊंडच्या साईडून कमी येतो एक साईड. तर ती साईड आपल्याला आतमध्ये घालायची. त्याच्यासाठी बघा छोट्या छोट्या अशा प्लेट पाडून घ्यायच्यात म्हणजेच पिनअप करून घ्यायची आहे. तर सगळ्यात महत्वाचं एक भाग कमी येतो त्याच्यामुळे व्यवस्थित करायची आहे पिनअप. मी तुम्हाला दाखवते नंतर लास्टला. हे बघा, मी पिन करून घेतली. तर जो भाग आहे तो एकदम कमी आलेला आहे. जो कमी भाग आलाय तिथं मी आता वरती जी लावलेली पिन आहे ती काढून घेते आणि त्याच्या बरोबरीने मी पिन लावून घेणार आहे.
बघा अशा पद्धतीने पिन लावून घेतल्यामुळे निऱ्या खूप छान होतात. वरती थोडंसं जे एक्स्ट्रा राहतंय ते आतमध्ये खोचलं जातं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये एक्स्ट्रा राहिलेलं. बघा आता एकसारख्या मी प्लेट करून घेते. जर तुम्हाला पिन लावून घ्यायची असेल पिन लावून घेऊ शकता, पण माझी साडी सिल्कची असल्यामुळे ते एकदम चापून चुपून बसली जाते. बघा अशा पद्धतीने मी पुढचा काष्टा तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला खोचायच्या जागेपर्यंत नेऊन ठेवायचा आहे. तिथं जर तुम्हाला जमत नसेल तर एक खाली काढून घेतला साईडला तरी चालेल. आता आपल्याला पायाचा शेप करून घ्यायचा आहे. तर सगळ्यात पहिलं बघा मी जी लेगीज आहे आपण पाय बनवून घेतलेली तिथं मी पिन लावून घेते खालच्या साईडला. पण ही सध्या कच्च्या ह्याच्यामध्ये पिन लावलेली आहे फक्त शेप दिसण्यासाठी. नंतर काढून आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे लास्टला. चला तर एका साईडच्या पायाला आपण पिन लावून घेतलेले आहे. आता जो दुसरा पाय आहे त्याच्यामधून आपला पदराचा जो भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. बघा क्रॉस मी काढून घेते. त्या पायाच्या आतमधून साडी घालून अशी क्रॉस काढून घ्यायची आहे. आता आपल्याला हे केल्यानंतर थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं जेणेकरून काट वगैरे व्यवस्थित आले पाहिजेत खाली. अशा हिशोबाने मी साडी व्यवस्थित करून घेते. चला तर आता आपला जो हा नेसता पदर आहे तो इकडून गुंडळून घ्यायचा आहे. पाय व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला ह्याच्यावरती गौराईची जी आहे बॉडी आहे ती आता ठेवून घ्यायची आहे. गौराईची बॉडी ठेवून झाली की सगळ्यात पहिला आपण पदर देऊन घ्यायचा आहे आणि पदर जो आहे तो पिनाच्या साहाय्याने सेट करून घ्यायचा आहे. आपल्याला हवा तेवढा पदर काढून तो सेट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि जो आपला काट आहे तो पूर्ण वडून घ्यायचा आहे म्हणजे शेप आपला गौराईचा छान दिसतो समोरूनही. चला तर आता सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे हा राहिलेल्या भागाचं काय करायचं. तर ह्याची आपल्याला आता पिनअप करून घ्यायची आणि अगदी सोप्या पद्धतीने पिन कशी करून घ्यायची आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जशाच्या तशी राहिली पाहिजे त्याच्यासाठी काय करायचं ते सांगितलेलं आहे. बघा मी सगळ्यात पहिलं असं प्लेन करून घेतलंय आणि जे आपल्या ब्लाउज स्टिचिंग करतो त्यावेळेस ज्या पिना वापरतो गोल ह्याच्या बॉलच्या त्या पिना घ्यायच्या आहेत. टाचन पिना घ्यायच्यात बॉलच्या. बघा मी आपण निरी करतो त्या पद्धतीने निरी करून घेतली. सगळ्यात पहिलं समोरच्या साईडला पिन लावून घेणार आहे ती टाचन पिन. ह्याच्यासाठी आपण जो टॉवेल गुंडळलेला आहे त्याचा फायदा जास्ती होतो. बघा पहिली पिनअप लावून घेतली पुढे एक पाठीमागे एक. परत मी निरी केलेली आहे किंवा पिनअप केलेली आहे म्हणू शकता. परत मी तिथं पिन लावून घेणार आहे. अशाच पद्धतीने पूर्ण पिनअप आपल्याला करून घ्यायची. चला तर हे बघा आता दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या पिन करून घ्यायच्यात आणि सर्व साडी खाली काट येईपर्यंत पिनअप करून घ्यायची आहे व्यवस्थित. म्हणजेच मांडीचा जो शेप आहे तो व्यवस्थित आपला दिसतो. बघा मी व्हिडिओ थोडा फास्ट केलेला आहे कारण हे करायला खूप असा वेळ लागलेला, त्याच्यामुळे इतका वेळ न दाखवता मी व्हिडिओ फास्ट करून दाखवलेला आहे. एकदम छान अशा आपल्या प्लेट पडतात. ह्याच्यानंतर आपण ज्यावेळेस साधी साडी नेसवतो त्यावेळेस ही अशा प्लेट करून कशी साडी नेसवायची त्याचाही नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला
आपल्या चॅनलवरती अपलोड होईल। बघा खूप छान अशा प्लेट पडलेल्या आहेत इथं, आणि जे आता हे सर्व आहे ते आतमध्ये दोन्ही पायांच्या मध्ये गुंडळून घालून घ्यायचं आहे। बघा असं पूर्ण पिळून घ्यायचंय आणि आता जी आपण पहिली पिनअप केली होती ना ती पिन ह्याच्यावरती लावून घ्यायचंय, म्हणजे ज्या निऱ्या केल्यात आपण आता त्याचा भाग एक्स्ट्रा राहिलेला बिलकुल दिसत नाही। अशा पद्धतीने इथे एक छोटीशी पिन मी लावून घेते, टाचन पिन लावते मी इथं बघा। आणि हे जे आहे ते आता मी बॉडी उचलून गौराईची आतमध्ये खोचून घेणार आहे, पदराच्या आतमध्ये खोचायचं आहे। चला तर बॉडीच्या आतमध्ये आपण पॅक करून घेतलेले आहे। आता ह्याच्यानंतर पायाचा शेप वगैरे कसा द्यायचा तेही व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे। व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा, आणि आपण ज्यावेळेस पायाचा शेप देतो त्यावेळेस ती आपण लेगीचा पाय बनवलाय तो कसा बाहेर घ्यायचा तेही दाखवलेला आहे। तुम्हाला जर आजची गौराई आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच छान छान व्हिडिओ आणखी तुम्हाला पाहायला भेटतील। बघा मी पाठीमागं पण एकदम पिन लावून व्यवस्थित सेट केलेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि जाता जाता एक लाईक नक्की करा, म्हणजे छान छान असे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल। आणि डेकोरेशनचे ही व्हिडिओ लवकरात लवकर टाकण्याचा मी नक्की प्रयत्न करेन। बघा पाय वगैरे व्यवस्थित बाहेर घेऊन फिनिशिंग केलेली साडी पूर्ण पहा। चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा।